वरती टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंना आम्ही उद्ध्वस्त करू आणि कोकणामधून शिवसेना संपलेली आहे, त्यासोबतच आता उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णतः नेस्तनाबूत करू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे। काय आपलं मत? हे रामदास कदम, अरे भले भले शिवसेनेला संपवणारे स्वप्न बघून गुल झाले, तू किस झाड की पत्ती है। अरे रामदासा, तुझं स्वतःचं पहिलं बघ। अरे तू त्या पोरग तुझं गृहराज्यमंत्री म्हणून त्याच्या जीवावर तू डांगडिंग करायला जाऊ नको। अरे उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचं झाड लय मोठं आहे। अरे तू उद्ध्वस्त करायचं सोड, साधी तू उद्धव ठाकरे साहेबांच्या झाडाची मुळी देखील उपटू शकत नाही, मुळी देखील उपटू शकत नाही रामदासा, एवढी तुझी जर जिभेलाच वळवळ करत असेल तर जीभ तुझी आवाक्यात ठेव। तू एवढी मस्ती बरं नाही, तुला वाटत असेल पोरग तुझं गृहराज्यमंत्री आहे। अरे तू तुझं पोरग तुझी खानदानी जर आली रामदास कदमा, तर उद्धव ठाकरेचं तुम्ही काट वाकड्या करू शकत नाही। राहिला प्रश्न उद्धव साहेब संपवायचा, उद्धव साहेबाला संपवणारी अवलाद अजून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली नाही आणि इथं पुढे देखील जन्माला नाही। अरे तुमच्यासारख्या पालापाचोळ्याचं काय घेऊन बसलाय? तुम्हाला शिवसैनिक जाता जाता थडकून तुम्हाला चुरगळा करून टाकतील। ते जे आहेत ते शिंदे गटामध्ये किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील। खरं तर नेते गेले ठीक आहे, परंतु उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसैनिक जसाचा तसा त्याच ठिकाणी आहे। काही आम्हाला फरक पडणार नाही। तुम्हाला घोडा आणि मैदान कळेल, फक्त या लोकांनी एकदा ईव्हीएम मशीन बाजूला सारून एकदा बॅलेट पेपर मतदान घेऊन बघा, मग यांचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही। मग शिवसेना कुठं आहे आणि कुणाची आहे तुम्हाला समजेल। लोकसभा आणि विधानसभेला जे चित्र समोर आलेलं आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या बहुतांश जागा त्या ठिकाणी संपतानाचं चित्र दिसत आहे। काही संपविंपत काय नाही, मुळामध्ये यांनी या शिंदे गटाने भाजपाने ईव्हीएम मशीन सेटिंग केलेल्या होत्या म्हणून ती निवडून आलेल्या आहेत। त्यांच्यात जर दम असेल ना, त्यांना जर स्वतःवर विश्वास असेल ना, तर तुम्ही ईव्हीएम मशीन बाजूला सारा आणि मतदान घेऊन दावा। या भाजपचं शिंदे आणि मिंदे गटाचं डिपॉझिट देखील शिल्लक राहणार नाही। कधी काळी हेच कदम मातोश्रीच्या नावानं रडतानाचं चित्र आपण पाहिलं। खरं तर रामदास कदमाला एक सांगायचं आहे, रामदास कदम, अरे दरवाजात बांधलेलं कुत्र देखील इमानदारी असतंय, पण रामदास कदम, अरे तू मातोश्रीच्या जीवावर खाऊन खाऊन तुझा दात किडला, पण तू इमानदार ना बेमान झाला। तुझ्यासारखी गद्दारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीत जन्मालाच कशी आली, ही खरं तर आता विचार पडलाय। नाही, शिवसेना वेगळी होण्याच्या अगोदर त्यांचा तो सीन आपण बघितलेला आहे की कशा पद्धतीने रामदास कदम खरंच म्हणजे वेगळ्या भाषेत सांगाव का, धड मर्द पण नाही धड ना मर्द पण, अशातली ती क्वालिटी आहे। रामदास कदम, तुम्ही नुसत्या टाळ्या वाजवून झेंडू बाम लावून पुसायचं काम करा। मर्द जे असतो ना, मर्द अशा पद्धतीने बोलत नाही, मर्द खाल्लेल्या अन्नाला जागत असतो, मर्द बेमान होत नाही। कारण बेमान जी होते ती ना मर्दाची अवलाद होत असते। मर्द कधीच असा धोका देत नाही, मर्द कधी गद्दारी करत नाही।